वेळचा हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पण पाहतोय, रिव्हर्स स्विचचा प्रयत्न पाहायला मिळेल तिथे. सिंगलच्या मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसातील तिसरा सामना जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एका बाजूने बाळुंगे क्रिकेट क्लब बाळुंगे त्यांच्या विरोधामध्ये देव गोल्डन क्रिकेट क्लब बावधन, या दोन संघामध्ये आपण पाहतो ही लढत. पुढे सरसावत हा फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे, दूरपर्यंत चेंडू पर्यंत पोहोचेल. खोलवा टप्प्याचा बॉल खोदून काढलाय, लॉंग ऑन मध्ये जबरदस्त तडाखा, चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे, चौकार, 4 धावा. गोलंदाज पुन्हा ओव्हर द विकेट. त्यावेळेस मात्र हा चेंडू डावी स्टीच्या दिशेने टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु डावी स्टीच्या बस बराचसा बाहेर गेलेला चेंडू जो पंचाने मात्र व्हाईट बॉल घोषित केलाय. अतिरिक्त अभ्यंतर धाव खर्च होईल. स्कोरकार्ड मैदानाच्या आतमध्ये वाढेल. धावफलकावरती धावा आहेत 7 धावा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एका बाजूला रॉकी रायावत, तो दुसऱ्या बाजूने अतिश कुंभार, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. त्यावेळेस हा चेंडू पाठवरती मिडल होत नाहीये, पुन्हा दाखवायचा प्रयत्न होता, परंतु धीम्या गतीचा चेंडू स्क्वेअर लेग मध्ये आपण पाहतो, चेंडू तिथे अडवला जाईल. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये एक धाव येते, एक सिंगल जी मैदानाच्या आतमध्ये येते. एका बाजूने न्यू गोल्डन क्रिकेट क्लब बावधन, तर त्यांच्या विरोधामध्ये बाळुंगे क्रिकेट क्लब बाळुंगे, या दोन संघांमध्ये आपण पाहतोय आजच्या दिवसातील तिसरा सामना जो मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. दत्ता पुन्हा गोलंदाजीच्या मार्कवरती तयार, समोर रॉकी, पुन्हा एकदा धीम्या गतीचा चेंडू होता, परंतु अचूक टप्प्यावरती टाकलाय, बुंदट टाकला अगदी चेंडू. फलंदाजाला मात्र हा चेंडू खोदून काढता आला नाही, तितकंसं प्रत्युत्तर देता आलेलं नाहीये. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो चेंडू डॉट, निर्धाव चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पुढे सरसवट डान्सिंग डाऊन द विकेट, हा फटका खेळलाय. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा षटक आपण पाहतोय. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी निलेश पाडाळे हा गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. 9 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. कोणत्या प्रकारे विकेट पहिल्या षटकामध्ये आलेली नाही. रॉकी आणि आतिश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. निलेश यांचा पुढचा चेंडू, त्यावेळेचा हा चेंडू लोअर फुलटॉस स्वरूपाचा होता, उतरता चेंडू होता, तिथे धावाची संधी असेल, जागा तर सोडली होती आतिशने, आणि तिथे मात्र विकेट येते रॉकीची धावाच्या स्वरूपामध्ये. पहिला धक्का. आतिशला मात्र धाव घ्यायची होती, सरकार मात्र थोडासा उशीर झाला रॉक्यांच्या माध्यमातून, आणि त्यानंतर मात्र आतिशला माघारी जाणं बरंच अवघड होऊन गेलं.
आणि रॉकी यांना आपण पाहतोय विकेट सॅक्रिफाईस करतायत आणि मैदानाच्या आतमध्ये तिथे पहिला बॅटर माघारी जाईल. पहिला फलंदाज मात्र धावबाच्या स्वरूपामध्ये माघारी जातोय. बौद्धन संघाचा आपण पाहिलं यापूर्वी एक सामना खेळलेला आहे, त्यामध्ये त्या संघाने बाजी मारली. आतिश कुंभार ठरला होता त्या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच. वैयक्तिक दुसरा सामना खेळताय सॅक्रिफाईसतील त्यांचा मात्र अखेरचा सामना आहे. दुसऱ्या बाजूला माळुंगे संघ जर पाहिला तर या स्पर्धेमध्ये पहिला सामना खेळतात. आज मात्र पाहिलं तर अजिंक्य खैरे संघाचा संघनायक मात्र उपस्थित नाहीये. संघातील एक प्रमुख ऑलराऊंडर मात्र आज गैरहजर आहे. त्यानंतर मात्र आपण पाहिलं तर निलेश आणि दत्ता डोंगरे हे दोन गोलंदाज आपण पाहिले. तिथे पाहतोय हरी पाडाळे शरीराच्या पद्धतीने चेंडू स्टॉप केला. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे केलं. खोदून काढलेला चेंडू. एक सिंगल जे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र बॅटची आतली कडा त्यानंतर इष्टांच्या मागे आपण पाहतोय शुभम सुतार यांच्यापासून थोडासा मात्र चेंडू दूर पडला. झेल तिथे होऊ शकला नाही. मैदानाच्या आतमध्ये चेंडू येतोय डॉट. 10 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये पाहतोय मार्गस्थ आहे. खोलवाट टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक येतो चेंडूच्या खाली. एक सुंदर झेल. नाईस गॉट. बिग विकेट गॉन. आशिष कुंभार जाईल माघारी. धक्का क्रमांक 2. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल तो आदित्य राजावत. हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यावेळेस स्लोअर फुल टॉस होता. ऑन साइडला फटका खेळला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. रोशनला आपण पाहतो चेंडू पर्यंत पोहोचतोय. थोडासा फंबल होईल. चेंडू दिसटला परंतु वेळेत पात्र तिथे चेंडू पुन्हा एकदा कलेक्ट केला. फिकी केली. तोपर्यंतच्या कालावधीमध्ये 2 धावा कंप्लीट होतील. निलेश पाडाळे यांचं षटक क्रमांक 2 संपेल. सुंदर गोलंदाजी केली. या षटकामध्ये 2 विकेट आले धावबाच्या स्वरूपामध्ये. एक फलंदाज रॉकी राजावत बाद झाले. त्यानंतर एक चांगला झेल टिपला आणि आशिषला मागे जावं लागलं आणि एकूण 3 धावा खर्च केल्यात. दुसऱ्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र माळुंगे संघाने वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न केला. नियंत्रण मिळवलं पहिल्या 2 षटकांमध्ये. 12 धावा खर्च करत पहिल्या 2 षटकांचा खेळ झालाय. 2 विकेट. आता पाहायचे पॉवर प्लेचा खेळ संपलाय परंतु अद्यापही आतिश कुंभार जो मात्र मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. आतिशच्या खांद्यावरती आता मात्र फार मोठी जबाबदारी असेल. त्याचं असा स्ट्राईक साठी मात्र आपण पाहिलं विकेट तिथे सॅक्रिफाईस झाली होती. तर पाहायचं तो देखील कशा प्रकारे खेळतो मैदानाच्या आतमध्ये करेल. गोलंदाजीच्या मार्कवरती नवीन गोलंदाज वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक 3ऱ्या क्रमांकाचं षटक घेऊन आनंद पाडाळे गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल होतात. चला थोडी गाईड करा. स्पीडअप करा. गोलंदाजीच्या मार्कवरती तयार. लोअर फुल टॉस. पहिल्याच बॉल वरती मिड विकेट मध्ये एक टप्पा गे चेंडू फरार. सीमारेषे पार. बळताय धावा 4. येतोय चौकार. पहिल्याच बॉलवरती आनंद पाडाळे यांच्यावरती केलाय मोठा प्रहार. चौकार जो मैदानाच्या आतमध्ये येतोय.
4 धाब्यांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. संघाच्या धब्बलकावरती धावा आपण पाहतोय 16 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये, तिसऱ्या षटकामध्ये आतिश कुंभार ऑन स्ट्राईक मैदानाच्या आतमध्ये आक्रमक भूमिका धारण करतोय. त्यावेळेस हा चेंडू आता शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न होता. उजवेष्टीच्या वारासा बाहेर गेला हा चेंडू. पंचाने जमिनीला समांतर हात केलेत आणि कळवलाय हा चेंडू खराब आहे. वाईट बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त अभ्यंतर धावेचा इशारा येतोय आणि अतिरिक्त अभ्यंतर धावेच्या मदतीने स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये वाढेल धावफलकावरती 17 धावा. आजच्या स्पर्धेतला आपण पाहतोय दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसातील तिसरा सामना. खोलवा टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. खडे खडे चेंडू पोहोचतोय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. खेळाडूला विनंती आपण या आतमध्ये. सुद्धा चेंडू मैदानाच्या आतमध्ये दिला जाईल. दत्तभाऊ यात. प्रचंड मोठी फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 3 मध्ये आनंद पाडळ्याला टार्गेट करण्याचा प्रयत्न तिथे आतिश कुंभारचा पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती षटकार खेळला, त्यानंतर बचावपूर्वक चेंडू टाकण्याच्या प्रयत्नामध्ये दिशा भरकटली. वाईट बॉल आला, परंतु त्यानंतर समोर असणारा चेंडू सरस सीमारेषेच्या पलीकडे पाठवत 6 धावा मिळवल्यात. यावेळेस मात्र बॅटचे व्हायरल बाजूचे कडा शुभम सुतार थोडेसे मात्र दूर राहिले आणि त्यानंतर मात्र आपण पाहतो कुणाल तिथे चेंडूला अडवेल तोपर्यंत कोणत्याही प्रकारची धाव येत नाही. हाफ चान्स होता, परंतु हाफ चान्सला फुल चान्स मध्ये कन्वर्ट करावं लागेल. छोटीशी संधी, परंतु त्या छोटीशा संधीला मात्र आपल्या संघाला कशा प्रकारे उपयुक्त होईल या प्रकारचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये फार गरजेचे आहेत. चेंडू टॉट आलाय. खुलवा टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. आकाशाला गवस निघाला. चेंडू पोहोचेल फार दूरवरती सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. खेळाडूला विनंती आपण या. षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल. 29 धावाच्या मात्र धावफलकावरती आहेत. आनंद पाडाळे पुन्हा एकदा राऊंड द विकेट. त्यावेळेस मात्र हा चेंडू लॉंग ऑफ मध्ये फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे चेंडू पर्यंत पोहोचेल. तो परतच्या कालावधीमध्ये एक सिंगल जे मैदानाच्या आतमध्ये घेतली जाते. एक धाव येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये वाढतंय. धावफलक पुढे जाते. धावफलकावरती धावा आहेत 30 धावा. पहिल्या 2 षटकामध्ये चांगली गोलंदाजी जरूर झाली होती. 12 धावा पहिल्या 2 षटकामध्ये 12 चेंडूमध्ये खर्च केला होता, परंतु षटक क्रमांक 3 हे मात्र प्रचंड महागडे ठरले माळुंगे संघासाठी. हा चेंडू देखील समोरच्या दिशेला फटका केला. दत्ता डोंगरे आहे तिथे. सुंदर चांगलं क्षेत्ररक्षण तिथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. पुन्हा एकदा एक धाव. चांगलं कमबॅक आनंद पाडाळे एक देखील करतात. पहिल्या काही चेंडूवरती आक्रमण झालं, परंतु शेवटचे 2 चेंडू हे मात्र चांगल्या टप्प्यावरती आणि कमी धावा खर्च करणारे पाहायला मिळाले. षटक क्रमांक 3 चा खेळ संपतोय. तब्बल 19 धावा ज्या मात्र तिसऱ्या षटकामध्ये खर्च झाल्यानंतर एकूण धावाचा धावफलकावरती आपण पाहिल्या. बहुधन संघ प्रथमदा फलंदाजी करत असताना 31 धावा स्कोर कार्डवरती आहेत 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. 31 धावा ज्या आपण पाहतोय 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्डवरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. अजूनही पहिल्या डावातील पहिल्या इनिंगच्या 2 षटकांचा खेळ बाकी असताना आता पाहायचं कोणत्या गोलंदाजावरती इथे जबाबदारी दिली जाणार. कारण या पूर्वीच्या स्पर्धेचं पाहिल्या तर अजिंक्य खैरे या खेळाडूला आपण पाहायचो वैयक्तिक 2 षटकं टाकताना. मयुरज देखील पाहिलं तर मयुरज देखील आज मात्र उपस्थित दिसत नाहीये. 2 प्रमुख गोलंदाज नाहीयेत संघातील, त्यामुळे आता गोलंदाजीमध्ये बरेचसे चेंजेस पाहायला मिळतात. बरेचसे मात्र नवीन गोलंदाज जे मात्र आज गोलंदाजी करताना पाहायला मिळतील. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 4 घेऊन पुन्हा एकदा आपण पाहिलं तर निलेश पाडळे दाखल झालेत.
अनुभवाकडे मात्र संघाचा संघ नायक गेलाय. पहिलाच बॉल बंदाट वेग होता, अगदी बंदाट टाकण्याचा प्रयत्न, तिथे कुणाला आपण पाहतो चेंडूला स्टॉप करेल तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये एक धाव जी येताना पाहायला मिळते. आज पाहिलं तर हरी पाडाळच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळतोय. मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन. इस्टर्नच्या भागे आपण पाहिलं शुभम सुतार, निलेश पुन्हा गोलंदाजीच्या मार्कपर्यंत यार समोर आतिश. खोलवा टप्प्याचा बॉल खोदून काढला, इनसाइड आउट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय तिथे परंतु झेल तिथे टिपू शकला नाही. झेल निसटला, बॅकअपचा क्षेत्ररक्षक आला, चेंडू अडवला, फेकी केली. तोपर्यंतच्या कालावधीमध्ये 2 धावा कंप्लीट होत आहेत. या पूर्वीच्या सामन्यामध्ये देखील आतिश कुमारला जीवनदान दिलं होतं. त्या जीवनदानानंतर मात्र त्याने संघाला विजय मिळवून दिला आणि प्लेअर ऑफ द मॅचचा किताब देखील मिळवला. इथे देखील आपण पाहतोय हा वैयक्तिक दुसरा सामना खेळतोय आतिश. या सामन्यामध्ये देखील त्याला जीवनदान मैदानाच्या आतमध्ये दिलंय. यावेळेस फुलटॉस जीवनदान दिलंय. हा घ्या त्यानंतर बंगाली रसगुल्ला, जबरदस्त स्ट्रोक षटकार. षटकार येतोय मैदानाच्या आतमध्ये आणि या षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 40 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज पुन्हा त्यात यार. यामुळेच देखील फटका फसला, चेंडू हवेत. यावेळेस हरी पाडाळे येत आहे चेंडूच्या खाली, टिपला जाईल झेल, बिग विकेट गॉन. मोठा मासा जाळ्यामध्ये अडकला, आतिश कुमारची विकेट. Chas. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय किरण कुंभार. संघाचा संघ नायक आता मैदानाच्या आतमध्ये येतोय. 40 धावा धावफलकावरती षटकानंतर मात्र तशाच तसं प्रत्युत्तर दिलंय, शद्य दिलंय. फलंदाजला मात्र आतिशला माघारी पाठवलं. हा चेंडू देखील पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये, अगदी बुंद्यात टाकलाय, खुदून काढला चेंडू. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक येतो, थोडासा पंबल झाला. त्यानंतर मात्र आपण पाहतोय दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली आणि दुसरी धाव देखील जी सुखरूपरित्या मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाईल. निलेश पाडाळ आपण जर पाहिलं तर वेगवान चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळतायत. चूक टप्प्यावरती मात्र चेंडू टाकण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. पुन्हा पुढचा चेंडू, यावेळेस देखील ऑन साइडला फटका खेळला, मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक यश येतोय आणि बनतोय दर्शक एक टप्पा घेत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकाच्या षटकाचा खेळ या ठिकाणी झालाय. स्कोर कार्ड वरती 46 धावा 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 6 चेंडू आता मात्र मैदानाच्या आतमध्ये बाकी असतील. आतापर्यंत आपण पाहिलं तर 4 षटकांमध्ये 2 अतिरिक्त धावा खर्च केल्यात. त्या व्यतिरिक्त मात्र कोणत्या प्रकारच्या अतिरिक्त धावा पाहायला मिळाल्या नाही. आता पाहायचं शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये डेथ ओव्हर मध्ये आपण पाहतो यश कोळेकर गोलंदाजीच्या मार्कवरती जो दाखल होताना पाहायला मिळेल. यश अर्थात युवराजला आपण पाहतोय जे अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती येईल. चला थोडं स्पीडअप करा क्षेत्ररक्षण करणारी टीम. ऑन स्ट्राइक पहिला चेंडू फेस करण्यासाठी आदित्य राजावत. पहिलाच बॉल अगदी बुंद्यात टाकला होता, खोलात टाकला होता चेंडू, खोदून तर काढलाय. रंगपत क्षेत्ररक्षक दत्ता डोंगरे पोहोचला, एक सिंगल घेतली, दुसरा हवेचा प्रयत्न, हो कार नकार, फेकी मात्र चुकीच्या दिशेला.
नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेने फलंदाज बाद होऊ शकला असता, परंतु दत्ता डोंगरे यांनी मानस केलं होतं की तिथे आदित्यला बाद करायचं, आदित्यची मात्र विकेट मिळवायची. फेकी केली स्ट्राईक एंडच्या दिशेने, तोपर्यंत मात्र फलंदाज सुखरूपरित्या पोहोचला आणि मैदानाच्या आतमध्ये पाहतोय 2 धावा ज्या स्कोर कार्डवरती नोंदवल्या जाणार आहेत. नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेने फेकी जर झाली असते तर किरण कदाचित बाद होऊ शकले असते, धाव देखील वाचली असती, परंतु तिथे फेकी चुकीच्या दिशेला. यावेळेस देखील अग्निमध्ये टाकण्याचा प्रयत्न, पेड ऑफ पॉले चेंडू अडवला, तिथे फेकी खराब फेकी तिथे मैदानाच्या आतमध्ये. एकेरी धाव दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट झाली. ज्या ठिकाणी एकही धाव नव्हती तिथे मात्र जास्तीच्या धावा खर्च होत आहेत. जर फेकी चांगली पाहायला मिळाली असती तर मात्र धाव देखील कदाचित मिळाली नसती, परंतु तिथे खराब फेकी कलेक्शन होऊ शकलं नाही आणि त्यानंतर मात्र 2 धावा मिळाल्यात. एक धाव इथे फार महत्वाचे. एका धावेचं महत्व या पूर्वीच्या खेळलेल्या सामन्यामध्ये दोन्ही संघाला माहिती आहे. एका धावेने दोन्ही संघ पराभूत देखील झालेले आहेत. एका धावेने दोन्ही संघाने कित्येक सामने देखील जिंकलेले आहेत. 2 धावा आपण पाहतो. 2 धावेने सांघिक अर्धशतक संघाचं पूर्ण होईल. 50 धावा धावफलकावरती 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा गोलंदाज तयार. यावेळेस मात्र पुन्हा डाऊन साईडला फटका खेळला. क्षेत्ररक्षक हरिपाडा येत आहेत. एका हाताच्या मदतीने चांगला स्टॉप, चांगली फेकी तिथे त्वरित केली गेली. होकार नकार पुन्हा एकदा, परंतु यावेळेस एका धावेवरती थांबवलंय. यानंतर मात्र आजच्या दिवसातील 4थ्या सामन्याचा टॉस आपण इनिंग ब्रेक मध्ये संपन्न करणार आहे. एका बाजूने मुळशी सम्राट कासरसाई तर त्यांच्या विरोधामध्ये बांधवी क्रिकेट क्लब मान. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती टॉस साठी या. बांधवी क्रिकेट क्लब मान संघाचा संघनायक आणि मुळशी सम्राट कासरसाई संघाचा संघनायक टॉस साठी यायचंय. दरम्यान चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपला जाईल विकेट फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो तेजस. लवकर शैलीचा असणारा फलंदाज जो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 51 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्याच बॉलवर तेजस जसा आला मैदानाच्या आतमध्ये तशी तोडफोड केली. पहिला चेंडू सीमारेषा पलीकडे षटकार. सन्माननीय प्रदीप भाऊ जाधव यांच्या शुभ हस्ते आपण यानंतरच्या सामन्याचा टॉस संपन्न करणार आहे. मान संघाचा संघनायक आणि कासरसाई संघाचा संघनायक टॉस साठी संपर्क करा. पहिल्या डावातील शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये घेऊन गोलंदाज तयार. शेवटचा बॉल फुल टॉस आणि वाह अप्रतिम झेल, नाईस कट, विकेट. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. DJ Sagar in the mix. जिव्हारी मसाला राया
टॉस साठी या. कासरसाई संघाचा संघनायक आणि मान संघाचा संघनायक टॉस साठी यायचंय. फेअर डिलिव्हरी, फलंदाज बाद आहे. चला बावधन संघ, 2 मिनिटाचा कालावधी तुमच्याकडे असेल. 2 मिनिटाच्या आतमध्ये आपल्या संघाचं क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि माळुंगे टीम आपण देखील आघाडीचे दोन्ही फलंदाज त्वरित मैदानाच्या आतमध्ये पाठवा. पहिल्या डावाचा खेळ संपला. 57 धावा बनवल्यात. 58 धावांचं टार्गेट असेल. टॉस साठी या. मान संघाचा संघनायक आणि कासरसाई संघाचा संघनायक. SR. लिंबू मला मारी लागा, लिंबू मला मारी ला. लिंबू याला मारी लागा, लिंबू याला मारी ला. लिंबू मला मारी लागा, लिंबू मला मारी ला. दुश्मनानं जोडीला आणि देऊ छान भारीला. ठिकाणी टॉस साठी उपस्थित राहिला नाही तर मात्र 5 धाव्यांची पेनल्टी त्या संघाला दिली जाईल. त्यामुळे दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती, आपण त्वरित या ठिकाणी या. way you moving to the drum. चला बावधन संघ विनंती, वेळ वाचवा. माळुंगे संघ आघाडीचे दोन्ही फलंदाज त्वरित मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. दुसऱ्या डावाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात आपण करतोय. आघाडीचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 58 धावेंचं टार्गेट. षटक क्रमांक पहिला घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती किरण कुंभार.
तर पहिला चेंडू फेस करण्यासाठी ऑन स्ट्राईक हरी पाडाळे, तर नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेने शुभम सुतार हे आघाडीचे 2 फलंदाज दाखल झालेत. 30 चेंडू आणि 58 धावा. 12 वाजून 1 मिनिट झालेले आहेत. 20 मिनिटांचा कालावधी पहिल्या 4 षटकांसाठी असेल. गोलंदाज तयार. पहिला बॉल, पहिल्याच बॉल वरती हरी पाडाळे भन्नाट वेगाने बॅट फिरवली, परंतु चेंडू पडला, दिशा बदलली, बॅट वरती न येता गेला चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये आणि मैदानाच्या आतमध्ये. या दुसऱ्या डावातील पहिला चेंडू येतोय निर्धाव. चेंडू डॉट येईल. खुलवा टप्प्याचा बॉल, यावेळेस फक्त दिशा दिली आहे, पायचा चेंडूने उंची प्राप्त केली. 2 क्षेत्ररक्षक धावतात, पळतायत, चेंडू पडला, उंची मिळाली तिथे, त्यानंतर अगदी सीमारेषेजवळ आशिष पाहतो चेंडूला स्टॉप करेल. तोपर्यंतच्या कालावधीमध्ये दुसऱ्या डावातील दुसऱ्या इनिंग मधल्या पहिल्या धावा आल्या. 2 धावा आपण पाहतोय. 2 धाव्यांच्या पद्धतीने संघाचं अकाउंट ओपन झालंय. तपलकावरती 2 धावा. गोलंदाज पुन्हा तयार. पुढचा चेंडू राऊंड विकेट. यावेळेस मात्र पुन्हा एकदा सुंदररित्या स्ट्रोक खेळलाय. जाग्यावरतून मात्र इथे मनगटाची पावर दाखवली आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. 4 धावा. I like the way you moving to the drum. 4 धावा आणि या 4 धाव्यांच्या मदतीने संघाचं वाढतं अपलक. 6 धावा स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेल्या. 27 चेंडू 52 धावा. ही समीकरण आता मात्र मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. टॉस जिंकलाय मांडवी क्रिकेट क्लब मान संघाने. प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. मुळशी सम्राट कासरसाई संघाला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा किरण. यावेळी मात्र ऑन साइडला स्ट्रोक खेळायचा होता. शरीराच्या दिशेने मात्र आपण पाहतो हा चेंडू वेस्टर्नच्या बदोबद चेंडू पाहायला मिळाला. शरीराचा वेध घेतोय चेंडू. लेग बायच्या स्वरूपामध्ये तिथे मात्र एक धाव धावपलकावरती नोंदवली जाईल. एक सिग्नल जे मात्र स्कोर कार्ड वरती नोंदवली जाते. एका बाजूने आपण पाहिलं तर किरण तो संघाचा संघ नायक आहे. पहिल्या षटकी जबाबदार त्याने खांद्यावरती घेतली. दुसऱ्या बाजूने हरी पाडायला आपण पाहतो. शुभम सुतार. पहिलाच बॉल. बाहुबली म्हणून मला का संबोधलं जातं हे दाखवलं पहिल्या चेंडूवरती. पहिला चेंडू पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. 4 धावा. स्कोर कार्ड दुहेरी अंकामध्ये प्रवेश करेल. धावपलकावरती डबल 1. यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. डीप मिड विकेट मध्ये आसमानी टोला. चेंडू सीमारेषे पार. बॅक टू बॅक. लागोपाठचा दुसरा चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिले 6 चेंडू झाले. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या माळुंगे संघाच्या धावपलकावरती 15 धावा. अजूनही पाहायचंय मैदानाच्या आतमध्ये या डावातील 24 चेंडू बाकी असणार आहेत आणि 24 चेंडूंमध्ये 43 धावा हे समीकरण आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. जवळपास 11 धावेच्या सरासरीने इथून पुढचं समीकरण गाठायचंय. पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात दोन्ही फलंदाजांनी केली. त्यामध्ये हरिपाडाच्या बॅटमधून पण एक चौकार पाहिला. दुसऱ्या बाजूने शुभम सुतार 2 चौकार खेळले लागोपाठच्या 2 चेंडूवरती आणि पहिल्या षटकाचा खेळ त्या ठिकाणी संपल्यानंतर आपण पाहतोय षटक क्रमांक 2 मध्ये संघातील असणारा हुकमाचा एक या पूर्वीच्या सामन्याचा हिरो अतिश कुंभार जो आता वैयक्तिक कोट्यातील पहिलं सांघिक दुसऱ्या क्रमांकाचं षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल होईल. समोर हरी पाडाळे. पेस्ट वर्ष बेस्टची लढत जे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दोन्ही खेळाडू जर पाहिलं तर तालुक्याच्या संघामध्ये सातत्याने एकत्र खेळताना पाहायला मिळतात. आज मात्र गावच्या संघातून खेळत असताना एकमेकांच्या विरोधामध्ये या मैदानावरती आमने सामने पाहायला मिळतात. चला स्पीडअप करा मित्रांनो. तुम्हाला वेळेचं बंधन असणार आहे. पहिल्या 4 षटकांसाठी 20 मिनिटं आहेत तुमच्याकडे. पहिला चेंडू षटक क्रमांक 2चा. पहिलाच बॉल अक्रॉस द बॅट. आडवा बॅटने उडवला चेंडू. डीप मिड विकेट मध्ये. चेंडू सीमारेषे पार. हरी पाडाळे ऑन फायर. षटकार.
चेंडू मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 2चा अतिशय पाहायला मिळाला आणि त्या पहिल्याच बॉलवरती हरी पाडाळेची ताकद देखील पाहायला मिळाली. यावेळी फसवा चेंडू होता, गती कमी केली. हरी पाडायला अपेक्षा होती की पुन्हा एकदा गतिवान चेंडू येईल, परंतु धीम्या गतीचा चेंडू पाठ वेगाने निघून गेली. त्यानंतर आता चेंडू येऊन शरीराचा वेध घेतोय. कोणत्या प्रकारे धाव मात्र या चेंडूवरती नाहीये, संपूर्णपणे डॉट बॉल. निर्धाव चेंडूचा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय. फक्त वेग अतिश दाखवत नाहीये, तर बुद्धीचा वापर देखील चांगल्या रीतीने करतोय. यामुळे समोरच्या दिशेला फटका खेळायचा होता, परंतु आपण पाहतो तिथे प्रॉपर टायमिंग जुळालं नाही. चेंडूने उंची प्राप्त केली, लांबी कमी, 2 क्षेत्ररक्षक आले आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आदित्य राजावतच्या हातातून चेंडू निसटलाय. कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण आपण अनेक वेळा पाहिलंय. आतिशला दिलेलं जीवनदान, त्याने आतिशने केलेली खेळी आदित्यने चांगली पाहिली आहे, जवळून पाहिली आहे. इथे आदित्यकडून चुकी झाली आहे. हरी पाडाळेला जीवनदान दिलंय. ज्या फॉर्म मध्ये हरी पाडाळे बॅटिंग करतोय, त्या फॉर्म जर इथे थांबवायचा असेल तर अशा चुका करून चालणार नाही. हरी पाडाळे थांबवण्यासाठी मात्र चांगले प्रयत्न करावे लागतील. हाफ चान्सला देखील फुल चान्स मध्ये कन्वर्ट करावं लागेल. दुसऱ्या बाजूने शुभम सुतार, यावेळेस मात्र तिथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय शुभम सुतार मात्र तिथे बीट होताना पाहायला मिळतील. निर्धाव चेंडूचा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 22 धावा ज्या स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेल्यात. अजून 20 चेंडू आणि 36 धावा ही समीकरण मैदानाच्या आतमध्ये डावामध्ये बाकी असेल. यावेळेस देखील एकदा पाहतोय समोर मात्र चेंडू इष्टरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ झालाय. जास्त काही फुटवर्क शुभम यांचं पाहायला मिळत नाही. अगदी जागेवरतून मात्र स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, जागेवरतून आपल्या ताकदीचं प्रदर्शन दाखवण्याचा प्रयत्न शुभम सुतार यांचा पुन्हा एकदा होता, परंतु तिथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा चेंडू डॉट आलाय. शुभम सुतार यांनी लागोपाठच्या यापूर्वीच्या षटकामध्ये 2 चौकार खेळले जरूर, परंतु या षटकामध्ये खेळत असताना 2 निर्धाव चेंडू देखील सामोरे गेलेले आहेत. यावेळेस मात्र शरीराच्या दिशेने आणि चेंडू जसा शरीराच्या दिशेने आला तसाच पाठवला बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये, सीमारेषेच्या पलीकडे आलाय षटकार. 6 धावा. कुरकडवरती धावा आपण पाहतो 28 धावा धावपलकावरती. षटक क्रमांक 2 ची सुरुवात षटकाराने हरी पाडाळेने केली आणि शेवट शुभम सुतारने देखील षटकाराने केली. 13 धावा त्या षटकामध्ये खर्च झाल्यात. पॉवर प्लेचा खेळ संपतोय. शेवटच्या आता पाहायचं 18 चेंडू मध्ये 30 धावा. हे समीकरण जे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला राहिलेल्या 3 षटकांसाठी पाहायला मिळेल. छोटीशी टीम मीटिंग पाहायला मिळते. कारण आघाडीची जोडी मात्र ज्या फॉर्म मध्ये कामगिरी करते त्या फॉर्मने मात्र आता विरोधी संघातील संघनायकाला मात्र विचार करण्यास भाग पाडलंय. नवीन गोलंदाजाचा वापर आपण पाहतो तिथे केला जातो. षटक क्रमांक 3 मध्ये रॉकी राजावत अनुभवाकडे गेलाय संघाचा संघनायक. अनुभवाचा वापर आता केला जातो. अनुभवपणा लावावा लागेल गोलंदाजाला. पण दुसऱ्या बाजूने हरी पाडाळेकडे देखील तितकाच अनुभव आहे. ग्रामीण क्रिकेट बरोबर व्यावसायिक क्रिकेट देखील हरी पाडाळेने गाजवलंय. अनेक खेळाडू हरी पाडाळेने घडवलेत. आज पाहायचंय हरी पाडाळेच्या नेतृत्वाखाली संघ लढतोय. संघातील प्रमुख खेळाडू आज मात्र गैरहजर आहेत. हरी पाडाळे शुभम सुतारच्या खांद्यावरती आज मात्र फार मोठी जबाबदारी आहे. दोन्ही खेळाडू आतापर्यंत ती भूमिका चांगल्या रीतीने जबाबदारी मात्र बजावताना पाहायला मिळालेत. तर पाहायचं शेवटच्या आज 18 चेंडू 30 धावा, जवळपास 10 धावीची सरासरी दे प्रत्येक षटकामध्ये. आतापर्यंत 28-12 चेंडू मध्ये बनवल्यात. 18 चेंडू मध्ये 30 बनवायच्या. चला स्पीडअप करा मित्रांनो. रॉकी राजावत पहिला चेंडू घेऊन तयार. समोर हरी पाडाळे. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर केलाय मोठा प्रहार, परंतु तिथे पाहायचंय आतिश येतोय चेंडूच्या खाली आणि यावेळेस मात्र आतिश कडून चुकी झाली. फार कमी वेळा मात्र आपण पाहतो आतिश कडून अशा चुका होतात. फार कमी वेळा मात्र आतिशने झेल सोडलेले आहेत, परंतु इथे झालेली चुकी आहे. आज मात्र हरी पाडाळेचा खेळ पाहण्यासाठी क्षेत्ररक्षक देखील तिथे संधी देत आहेत. दुसरा झेल सुटला हरी पाडाळेचा, परंतु या दिलेल्या संधी देखील आपल्या संघाला पराभवाच्या काही ढकलू शकतात. डान्सिंग डाऊन द विकेट शुभम सुतारचा जबरदस्त हल्ला, एक बाहुबली स्ट्रोक, चेंडू सीमारेषे पार, षटकार.
थँक्यू. 6 धावा आपण पाहतो शुभमच्या बॅटमधून येते. स्कोरकार्ड पुढे जाऊन पोहोचेल 6 धावांच्या पद्धतीने. एकूण धावा आतापर्यंत 35 धावा ज्या मात्र धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. वेळेस मात्र बॅकफुटला जाऊन हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. बॅक टू द बॉलर फटका खेळून काढलाय. कोणत्या प्रकार धावची मात्र मैदानाच्या आतमध्ये येत नाहीये. चेंडू डॉट. भारतीय जनता पार्टी मुळशी तालुका आयोजित माननीय आमदार संग्रामदादा थोपटे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संग्रामदादा चषक 2025 चा 16 आपण पाहतोय. दरम्यान स्क्वेअर लेग मध्ये एक सरळ सोपा साधा झेल. यावेळेस मात्र कोणत्या प्रकारची चुकी तिथे झाली नाही. विकेट आली पहिल्या क्रमांकाची. शुभमच्या रूपाने बसेल पहिला धक्का. पहिली विकेट आली शुभमच्या रूपाने. पहिला धक्का बसलाय माळुंगे संघाला. आणि त्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय तो गौरव. 35 धावा स्कोरकार्ड वरती. एका विकेटच्या मोबदल्यामध्ये अजूनही 14 चेंडू बाकी आहेत. आणि 14 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 23 धावा सगळीकडे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. हरिपाळा साथ देण्यासाठी गौरव नवीन फलंदाज दाखल झालाय. रॉकी राजावत पुन्हा तयार. पुढचा चेंडू. त्यामुळे 6 चेंडू शरीराच्या दिशेने होता. अगदी हलक्याने चेंडू खेळण्याचा प्रयत्न. पहिल्या चेंडूला सन्मान देण्याचा प्रयत्न तिथे पाहिला. आणि सन्मानपूर्वक मात्र इथे आपल्या खेळीला सुरुवात करतोय तिथे गौरव. चेंडू डॉट येतोय. दीर्घाव येतोय. आता षटक क्रमांक 3 चा मात्र हा चेंडू येणारा पुढील अखेरचा असेल. 5 चेंडू आतामध्ये टाकले. रॉकी राजावत यांनी 7 धावा खर्च केल्या. त्यामध्ये एक षटकार आला परंतु एक मोठी विकेट देखील मिळवली. शिवम सुतारला बाद केलं. आता या षटकातील शेवटचा अखेरचा चेंडू. त्यामुळेच मात्र गुडघा टेकच स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. फक्त दिशा देण्याचा प्रयत्न. तिथे ऋतिक पोहोचेल चेंडू पर्यंत. तो पर्यंतच्या कालावधीमध्ये एक सिंगल जे येते षटकाचे सांगता होईल. 3 षटकांचा खेळ झाला. 18 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झालाय. स्कोरकार्ड वरती धावा आहेत त्या 36 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. अजूनही मैदानाच्या आतमध्ये बाकी असणार आहेत ते 12 चेंडू. आणि 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी बनवायच्या त्या 22 धावा. गोलंदाजीच्या मार्कवरती वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि सांघिक 3ऱ्या क्रमांकाचा षटक घेऊन आतिश कुंभार हा गोलंदाजीच्या ट्रॅकवरती दाखल झालाय. वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आतिश पुन्हा पाहायला मिळेल. समोर हरिपाडाळे. गौरव पहिला बॉल. पहिल्याच बॉल वरती स्वागत करण्याचा प्रयत्न केलाय परंतु तिथे क्षेत्ररक्षक चुकी करतोय. क्षेत्ररक्षक मस्तक पर दस्तक देत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. चुकी झाली तिथे आपण पाहतोय. षटकारचं मैदानाच्या आतमध्ये झेल तिथे सुटला. सध्याचं सोनं तिथे झालं नाही. पुन्हा एकदा आपण पाहतो तिथे सुरक्षकाचा मात्र चुकी पाहायला मिळते. चेंजअप पेस कधी परिवर्तन केलं होतं परंतु फुलटा चेंडू होता. फक्त दिशा दिली आणि तिथे पुन्हा एकदा चुकी. पुन्हा एकदा तिथे मैदानाच्या आतमध्ये खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू पोहोचलाय सीमारेषे पार. बळताय धावा 4. चौकार. गुलाबी फुलाला
संघाच्या संघनायकाकडून यावेळी चुकी झाली. आता या चुकांवरती मात्र भर द्यावा लागेल. झालेल्या चुकांनी मात्र चिंता वाढली आहे संघाची. आता यावेळेस घुटना टेक और सिक्सर देख मिड विकेट मध्ये जबरदस्त तडाखा षटकार. बॅटिंग करतोय गौरव. त्याचं नव्हतं करून टाकलं त्याने. सामना होता कुठे आणून ठेवलाय कुठे. 6 धावा अजूनही बनवायच्यात. आणि यावेळेस मात्र स्क्वेअर लेग मध्ये एका टप्प्यावरती चेंडू अडवलाय. तो परत मैदानाच्या आतमध्ये पाहतो. एक धाव जी घेतली जाईल, एक सिंगल जी मैदानाच्या आतमध्ये घेतली जाईल. स्कोर कार्ड आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 53 धावा. शेवटच्या अजूनही 8 चेंडू बाकी आहेत आणि 8 चेंडू मध्ये 5 धावा. हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. आतिशला मात्र टार्गेट केलं तिथे गौरवने. प्रचंड मोठी फटकेबाजी केली. यानंतरच्या सामन्यासाठी दोन्ही संघ तयार राहायचे. मांडवी क्रिकेट क्लब मान आपण तयार राहा. आपल्या संघाचं क्षेत्ररक्षण आहे. कोणत्या प्रकारचा अतिरिक्त वेळ खर्च होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. मांडवी क्रिकेट क्लब मान संघ आणि मुळशी सम्राट कासरसाई आपण देखील आपल्या आघाडीचे दोन्ही बॅटर तयार ठेवायचे. दरम्यानचा चेंडू आपण पाहतोय. व्हाईट बॉल. टॉस जिंकलेला संघ A कक्षामध्ये बसेल. टॉस पराभूत झालेला संघ हा B कक्षामध्ये बसेल. पुन्हा एकदा आडव्या पार्टनर स्ट्रोक खेळायचा होता परंतु बॅटवरती चेंडू येत नाही. चेंडू डॉट येईल. निर्धावेल चेंडू. शेवटचा हा एक चेंडू बाकी या षटकातील. 54 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 4 धावा जिंकण्यासाठी बनवायचे. अजून एक चेंडू बाकी या षटकातील. ज्यामध्ये हरी पडाळे या चेंडूवरती सामना संपवण्याचा प्रयत्न करतील. कारण लीग फॉरवर्ड मध्ये आपण ही सामने खेळतोय. रन रेट फार महत्वाचा आहे. आणि प्रयत्न तर केला. उडवला चेंडू. मध्ये क्षेत्ररक्षक तिथे येतो चेंडूच्या खाली. यावेळी झेल टिपलाय आणि हरी पडाळेला मात्र माघारी जावं लागेल. फलंदाज होईल तिथे दुसऱ्या क्रमांकाचा बाद. चार षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 24 चेंडूंचा खेळ झालाय. म्हाळुंगे संघाच्या स्कोर कार्ड वरती 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 54 धावा आहेत. अजूनही पाहायचंय या डावातील 6 चेंडू बाकी आहेत आणि 6 चेंडूंमध्ये 4 धावा. हे समीकरण जे मात्र मैदानाच्या आतमध्ये बाकी असतं. चला मित्रांनो थोडं स्पीडअप करा कारण मित्रांनो वेळ आपल्याकडे कमी आहे. 9 सामने दिवसभरामध्ये आपल्याला खेळवायचे असतात. त्यामध्ये आपण पाहिलं तर तिसरा सामना सुरू आहे आजचा. 12 वाजून गेलेले आहेत आणि प्रत्येक सामना आपल्यासाठी महत्वाचा आहे. प्रत्येक सामना आपल्याला जास्तीत जास्त षटकांचा खेळवायचा आहे. त्यामुळे प्रत्येक सामन्यामध्ये वेळेचं बंधन आपण दिलंय. शेवटचे 6 चेंडू आता असणार आहेत. आदित्य राजावत आपण पाहतोय षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकाचा घेऊन दाखल झाला. दुसऱ्या बाजूने गौरवला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय तो दत्ता. चला थोडं स्पीडअप करा किरण सर आणि टीम. जास्तीचा वेळ निश्चित स्वरूपामध्ये इथे खर्च होतोय. आदित्य तयार. पहिला बॉल. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये उजव्या स्टंपच्या बाहेर होता. व्हाईट बॉल. कमी धावा रोखायच्या शेवटच्या षटकामध्ये आणि कमी धावा रोखायच्या असताना असे चेंडू मात्र संघाला परवडणार नाहीयेत. पहिल्या बॉलवरती व्हाईट बॉलच्या मदतीने मात्र अतिरिक्त धाव खर्च केली. समीकरण मात्र तिथे बदललं जाईल. 3 धावा अजूनही बनवायच्यात. 6 चेंडू जे मात्र या डावातील बाकी आहेत. चांगले चेंडू. तीन धावा अजूनही बनवायच्या. 6 चेंडू बाकी आहेत. त्यावेळेस मात्र कट करायचा होता चेंडू पण नाट वेग
यावेळेस मात्र बॅटाने बॉलचा संपर्क नाही, तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये चेंडू डॉट. आदित्यने मात्र हार मानलेली नाहीये, इथे या धावा मी रोखू शकतो या विश्वासाने मात्र तो मैदानाच्या आतमध्ये उतरलाय आणि त्याच विश्वासाने चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये हाताळताना पाहायला मिळतो. अजूनही 5 चेंडू बाकी आहेत, 3 धावा ज्या अजूनही बनवायच्यात. गोलंदाज पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. खुलबा टप्प्याचा बॉल अगदी हलक्या हाताने चेंडू खेळलाय, स्वतः गोलंदाज चेंडूच्या पाठमध्ये सिंगल तर घेतली, खेळता दुसऱ्या धावेचा कॉल. दत्ता डोंगरे डेंजर एंड डायरेक्ट हिटचा प्रयत्न, परंतु तिथे आपण पाहतोय डायरेक्ट हिट होऊ शकला नाही आणि 2 धावा ज्या सुखरूपरित्या धावफलकावरती धावा नोंदवल्या जातात. या 2 धाव्यांच्या बरोबर दोन्ही संघांचं धावफलक आता मात्र बरोबरी सुटलंय. जिंकण्यासाठी आता एका धावेची गरज आहे आणि 4 चेंडू मैदानाच्या आतमध्ये बाकी असताना घातक क्षेत्ररक्षण आता पाहायला मिळतंय. सर्व क्षेत्ररक्षण पाहिलं तर फलंदाजाच्या फार जवळ घेतलेत. घातक क्षेत्ररक्षण रोखण्यासाठी फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. शेवटचे 4 चेंडू एका धावेची गरज. पाहायचे तर चमत्कार होणार का, इतिहास रचला जाणार का, धावा रोखल्या जातील का. पुढे सरसावत पावलांचा वापर करत षटकाराने सामना जिंकवलाय. सामना जिंकताय म्हाळुंगे क्रिकेट क्लब म्हाळुंगे. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन, पराभूत संघाचे आभार. वेल प्लेड. आणि सामन्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅच हा किताब जातोय 2 षटकामध्ये 18 धावा खर्च करत 2 विकेट मिळवणारे निलेश पाडाळे ठरलेत या सामन्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. निलेश, या मॅन ऑफ द मॅचचा किताब तुम्हाला या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते दिला जाईल. मांडवी क्रिकेट क्लब मान. चला विनंती आहे मित्रांनो, 2 मिनिटांच्या आतमध्ये आपल्या संघाचं क्षेत्ररक्षण सजवून घ्या. थँक्यू. तुला मांडवी क्रिकेट क्लब मान. विनंती त्वरित आपण मैदानाच्या आतमध्ये या, आपल्या संघाचं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. चला मित्रांनो, वेळ वाचवा, अन्यथा कमी षटकांचे सामने खेळवले जातील. अन्यथा एका षटकाची पेनल्टी दिली जाईल अशा सूचना आयोजक कमिटीच्या येत आहेत, त्यामुळे तुम्हाला वेळ वाचवणं गरजेचं आहे. चला मांडवी क्रिकेट क्लब मान, क्षेत्ररक्षण सजवून घ्या मित्रांनो. चला आघाडीचे दोन्ही बॅटर उळशी सम्राट कासरसाई, आघाडीचे दोन्ही फलंदाज त्वरित मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या.